उमाकिरण शिक्षण संकुल बीड आज आपण मला इथे बोलावलं आणि खरं तर सर्व गुरुजन यांनी मला शिकवलेल्या माझ्या तुम्ही ज्या फेजमध्ये आहात त्या फेजमध्ये मध्ये असताना आदरणीय भोसले सर, आदरणीय राम सर, आदरणीय पवार सर, आदरणीय आपटे सर, जोशी सर, विकास सर आणि उपस्थित सर्व मित्र मैत्रीण आणि पालकांना सगळ्यांना माझा नमस्कार. खरंच खूप धन्यवाद की आपण मला बोलवलं. आणि आज खरं तर तुम्ही ज्यावेळेस सर काल मला भेटले की आज आपल्याला एक कार्यक्रम द्यायचा तर विद्यार्थी जे टार्गेट ऑडियन्स आहे ती 11वीची आणि हे वर्ष फार माझ्या आयुष्यात महत्त्वाचं होतं. 11वीत काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये मी एका स्टडी पॅटर्नमध्ये बदल घडवला. त्याच्या आधी मी एक बिलो ॲव्हरेज स्टुडंट 55% इंग्लिशमध्ये असताना 12वी नंतर 11वीमध्ये जे काही माझे चेंजेस झाले त्या चेंजेसचे खूप मोठा हात आहे की आज इथे उभे आहे. इथं आज तुमच्यासमोर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स क्लिअर केलेला ॲज अ सक्सेसफुल कॅन्डिडेट म्हणून तुम्हाला बोलतोय. कारण हेच ते वर्ष होतं ज्या वर्षामध्ये बऱ्यापैकी बदल भेटला होता. सुरुवात सांगायची गेली तर माझं शालेय शिक्षण बीडमध्ये झालं. न्यू अपॉस्टॉलिक स्कूल म्हणून एक स्कूल होती, आज ती क्लोज आहे. 11वी 12वी बंद महाविद्यालयामधनं झालं. स्टेजवर असलेले सर्वच गुरुजन हे मला माझ्या CET प्रिपरेशनमध्ये मला शिकवायचे आणि खूप छोटे छोटे संस्कार पण खूप महत्त्वाचे ते संस्कार त्यांच्याकडनं माझ्यावर भेटले. आमच्या वेळेस फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असं होतं. 200 मार्काची परीक्षा होती आणि माझ्या पहिल्या प्रयत्नांमध्ये यश आलं नाही आणि खूप कमी मार्जिनने माझा LBSचा रँक केला होता. आणि ते माझं एक ठरलेलं होतं की आपल्याला आयुष्यात करायचं तर एक काहीतरी क्रेडिबल डिग्री किंवा फक्त पैसा किंवा फायनान्शियल किंवा इकॉनॉमिक कॅपिटलच आपल्याला आयुष्यात कमवायचं असं नाही, तर त्याबरोबर सोशल कॅपिटल ज्याला म्हणतो, ज्याला आपण रिस्पेक्ट, ज्याचा आपण समाजात एक वजन असं म्हणतो, तर असं प्रोफेशन आपल्याला करायचं की अलॉंग विथ मनी यू शुड ऑल्सो अर्न रिस्पेक्ट, यू शुड लिव्ह विथ डिग्निटी. तर असं कोणतं एक प्रोफेशन आहे तर ते ऑफकोर्स बाकीचेही आहेत, पण मी मेडिकल चूज केलं कारण आपण आज आपल्या आसपास बघतो तर हेल्थ हे खूप ज्वलंत प्रश्न आहे. पोस्ट कोविड वर्ल्ड ऑर्डरमध्ये आज हेल्थ एक्सपर्ट्स आणि हेल्थ स्पेशलायझेशनचं काय महत्त्व आहे. ॲज अ इंडस्ट्री पण ही खूप प्रॉफिटेबल आणि खूप ग्रोईंग इंडस्ट्री आहे. याच्यामध्ये खूप पोटेन्शियल. तर तुम्ही तुमच्या मुलांना ज्या क्षेत्रामध्ये टाकण्यासाठी निवडलं आहे ते हे क्षेत्र फार प्रॉमिसिंग आहे आणि हे वाढत जाणार आहे. हेल्थ एक्सपेंडिचर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही सेक्टरमधलं खूप वाढलं आहे. तर दिस विल वन ऑफ दी मोस्ट प्रॉफिटेबल सेक्टर्स इन कमिंग टाइम्स. तर या क्षेत्रामध्ये काम करण्यासारखं खूप आहे. नवीन नवीन ॲव्हेन्यूज येणार आहे. टिपिकल फॅमिली डॉक्टर जो एक बॅग घेऊन चला, 2 इंजेक्शन, 2 गोळ्या, औषधं असा तो सीन आता राहिलेला नाही. हे फील्ड फार डायनामिक झालेलं आहे. आज डॉक्टर्स सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येतात, UPSCमध्ये येतात. बऱ्याच जणांचा एक प्रश्नचिन्ह असतो की बाबा डॉक्टरांचं काय काम आहे प्रशासनामध्ये, किंवा UPSCमध्ये जातात तर डॉक्टरची एक सीट वेस्ट झाली. तर त्याला हे झालं नकारात्मक दृष्टिकोन, पेसिमिस्ट व्ह्यू. ऑप्टिमिस्ट व्ह्यू हा बघा की आज आपल्या पॉलिसी मेकिंगमध्ये प्रत्येक क्षेत्रातले प्रतिनिधी तिथं पाहिजे. हेल्थ सगळ्यात मोठा, एज्युकेशन आणि हेल्थ हे सगळ्यात मोठे ड्रायव्हर असतात कोणत्याही सिव्हिलायझेशनला डेव्हलप करण्यासाठी. ज्या संस्कृतीमध्ये, ज्या सिव्हिलायझेशन्समध्ये हेल्थ आणि एज्युकेशनवर फोकस केला गेला आहे ते सिव्हिलायझेशन्स प्रॉस्पर झाले. तर आज हेल्थ प्रतिनिधी जर पॉलिसी मेकिंगमध्ये असतील तर दॅट इज अ गुड थिंग फॉर आवर कंट्री. एव्हरी एक्सपर्ट शुड कंट्रीब्यूट इन द फायनल पॉलिसी मेकिंग ऑफ दिस कंट्री. आणि त्यालाच इन्क्लुसिव्ह गव्हर्नन्स आपण जे म्हणतो ते असू शकतं. बरेचसे शब्द तुम्हाला जरी आज कळत नसले तरी हे शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला काहीतरी खूप टॉप ऑफ द क्रीम म्हणून काहीतरी सांगतोय की हे येणाऱ्या 10 वर्षामध्ये जग असं बदलणार आहे. 10 वर्षापूर्वी जग वेगळं होतं आणि खूप गतीनं बदलतं. इंडिया, एशिया, इंडो पॅसिफिक आणि वर्ल्ड हे सगळे थिएटरमध्ये खूप स्ट्रक्चरल रिफॉर्म ज्याला म्हणतो आपण की खूप वेगाने प्रत्येक गोष्ट बदलत चालली. आणि ह्या बदलत्या जगामध्ये आपल्यालाही बदलणं गरजेचं आहे. आपलं ते एक ॲटिट्यूड जो आहे की नाही हम तो ऐसे ही मस्त है, हम तो दबंगाई में ही रहेंगे, तर हे ॲटिट्यूड चालणार नाही. मी तर बदलणार नाही, मी असा आहे, जमते तर बघ राहा, नाही तर सोडून जा, हे पण जमणार नाही.
असो किंवा इंटरनॅशनल रिलेशन असो किंवा पर्सनल रिलेशन असो, यू हॅव टू शो सम फ्लेक्झिबिलिटी. ॲडजस्टमेंट इज द अनदर नेम ऑफ युअर लाईफ. सक्सेसफुल लाईफ कोण जगू शकलं? जो ॲडॉप्ट झाला. आणि हे मी म्हणत नाही, शास्त्रज्ञ पण हेच म्हणतात. सगळ्यांना डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्युशन माहिती आहे, नाव ऐकलंय? तर डार्विनचा सिद्धांत काय म्हणतो? इव्होल्युशन हे अटल सत्य आहे. तुम्ही इव्होल्युशनमध्ये सध्या आहात. ही एक प्रोसेस आहे, युनिडायरेक्शनल, एका डिरेक्शनने जाते. आणि याच्यामध्ये सर्वायवल ऑफ फिटेस्ट आणि स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स हे नाव ऐकलेत ना तुम्ही? कॉन्सेप्ट थोडेफार माहीत आहेत ना? तर हेच काय आहे? हे कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटेटिव्ह, आज जसं म्हणलं गेलं की आता तुम्ही एका कॉम्पिटेटिव्ह लाईफमध्ये एंटर करतायत, 11वी 12वी, इथून पुढं स्पर्धाच परीक्षा आहे. इथून पुढं ढकल पास वगैरे तो विषय नाही. जो होता तो 10वीपर्यंत झालेला आहे की गुरुजींना नीट राहायचं, बोलायचं, थोडंफार हा पास, असं नाही होणार आता. लिमिटेड सीट्स आहेत. यू हॅव टू कम्पीट अँड विन युअर सीट थ्रू दिस कॉम्पिटिशन. तर या हे कॉम्पिटिशन आज नाही, हे हजारो वर्ष, लाखो वर्षापासून चालू आहे. आणि हे डार्विन म्हणतो. आणि कोणती स्पीसीज ह्या पृथ्वीवर टिकणार, या पृथ्वीवर कोणती स्पीसीजचं राज्य असणार? तर द स्पीसीज, नॉट द स्ट्रॉंगेस्ट वन, नॉट द लार्जेस्ट वन, बिकॉज डायनोसॉर्स वेअर द स्ट्रॉंगेस्ट अँड लार्जेस्ट क्रिएचर्स एव्हर वॉक्ड ऑन दिस प्लॅनेट. यांच्यापेक्षा शक्तिशाली आणि मॅसिव्ह कोणी नव्हते, पण दे वाईप्ड आउट बिकॉज दे फेल्ड टू ॲडजस्ट. Sharpest, fastest mammals, cheetah is the fastest mammal, but cheetah does not rule this world. Dolphin is the smartest animal by IQ, but dolphin does not rule this world. Who rule this world? Human. आपण गेल्या 3-4 हजार वर्षांमध्ये कंट्रोल करतोय पृथ्वीला. तर the species who will show maximum adaptability, who can change with time, will rule this planet, will survive in the long run. तुम्हाला बदलावं लागेल. काळ बदलतोय, तुम्हाला स्वतःलाही बदलावं लागेल. जुन्या विचारसरणीला सोडावं लागेल. येणाऱ्या काळाची काय गरज आहे, व्हॉट इज द एक्झॅक्ट डिमांड ऑफ द कमिंग टाइम, हे तुम्हाला हा कोड सॉल्व करावा लागेल. तुम्हाला मी आजपर्यंत हेल्प करतोय, स्पून फीड करतोय टू हेल्प यू क्रॅक दॅट कोड. बट प्रत्येकाच्या आयुष्यासमोर वेगळं आव्हान असतं, प्रत्येकासमोर एक वेगळी परिस्थिती आहे. कारण आपण वी आर डिफरंट इंडिव्हिज्युअल्स. प्रत्येकाचं एक वेगळं स्ट्रगल आहे. कोणाकडे रिसोर्स क्रंच असेल, रिसोर्स डिफिसिट असेल, मग ते रिसोर्स पैसाही असू शकतो, तो रिसोर्स वेळही असू शकतो, तो रिसोर्स फिजिकल फिटनेस असू शकतो, तो रिसोर्स मेंटल फिटनेस असू शकतो. एकाकडे सगळ्या गोष्टी असतील पण त्याचा टाईम नसेल, किंवा त्याचं बॅड लक असेल. बॅड लक पण ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये फार मॅटर करतात. जसं माझ्यासोबत एक माझे मित्र होता, तो ही वॉज द मोस्ट ब्रिलियंट स्टुडंट आय हॅव एव्हर सीन इन दोज डेज, CET टाइम्स. आउटस्टँडिंगली ब्रिलियंट. फक्त त्याला टाईम मॅनेजमेंट जमली नाही. फायनल पेपरमध्ये त्यांनी फिजिक्स केमिस्ट्रीचा आमचा पेपर झाल्यानंतर बायोलॉजीचा पेपर यायचा. तर फिजिक्स केमिस्ट्रीचं 100 झाल्यानंतर त्यांनी बायोलॉजीचे सगळे, असं त्याला कॉन्फिडन्स आला की आता तो स्टेटमध्ये पहिल्या 5 मध्ये वगैरे येईल. तर ओव्हर कॉन्शियस झाला, टाईम मॅनेजमेंट स्लिप झालं त्याच्या बॅक ऑफ द माइंडमधून. आणि बायोलॉजीचे सगळे 100 प्रश्न बरोबर सॉल्व्ह केले आणि 5 मिनिटाची रिंग वाजली. एकही त्यांनी OMRवर सर्कल डार्क केलेलं नव्हतं. आणि ज्यावेळेस ती 5 मिनिटाची बेल वाजली, तो 10 सर्कल पण करू शकला नाही, फिल करू शकला नाही OMRमध्ये. ही गॉट 99 मार्क्स इन फिजिक्स केमिस्ट्री. ही गॉट 10 मार्क्स इन बायोलॉजी. He could have got 100 out of 100. He could have got 199 through this very city of बीड. आपल्या बीडमधनं 199 मार्कांवर SML 1 झालेला विद्यार्थी असू शकला असता. टाईम मॅनेजमेंट त्याला कळालं नाही. तर तो मेहनती नव्हता का? ऑफकोर्स हार्डवर्किंग, कन्सिस्टंट, ब्रिलियंट, एव्हरीथिंग ही आहे. सगळं होतं. रिसोर्सफुल होता, घरून एकदम छान होता, तो पण इमानदारीने अभ्यास करायचा. पण किती छोटी गोष्ट आहे, त्याला जर आयुष्यात 10 मिनिटं त्याला जर वाचवत आले असते तर त्यांनी सर्कल सगळे टाकले असते. तो इतका नाराज झाला, या पूर्ण प्रक्रियेवर तो नाराज झाला. ही लेफ्ट दिस फील्ड. नाउ ही इज डूइंग गुड इन हिज लाईफ. नॉट सर्टनली नॉट ॲज अ डॉक्टर, पण एक अदर प्रोफेशनमध्ये आहे, खूप चांगलं काम करतोय. पण हे महत्त्वाचं आहे आयुष्यात. तुम्ही जी मेहनत करताय, हार्डवर्क करताय, कन्सिस्टन्सी करताय, फायनल रिझल्ट लागेपर्यंत तुमचं ते जे पॅशन आहे ना, ते पॅशन थंड झालं नाही पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला
मार्क मिळाले सरांनी सांगितलं CET-मध्ये. ग्रँड मेडिकल कॉलेजचं स्वप्न होतं. ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यानंतर स्टुडंट ॲक्टिव्हिटीजमध्ये बराच मी सहभागी होतो आणि 2010 साली इथेच कार्यक्रम झाला होता आणि मी त्यावेळेस स्टुडंट होतो. बट जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आलो. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ MUHS नाशिकचं आहे, तिथं स्टुडंट सिनेट माझी निवडून आली. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये फार स्ट्रॉंग होतो. त्याच्यामध्ये एक छोटंसं असं वाक्य झालं, एक छोटंसं एक प्रसंग आहे की डिसेंबर 24, 2010ला इलेक्शनची डेट जाहीर झाली आणि डिसेंबर 24लाच माझं फॉरेन्सिक सब्जेक्टचं फायनल युनिव्हर्सिटी व्हायला होतं. तर मी फार परेशान झालो की एक्झाम द्यावं का इलेक्शनला तिथं हजर राहावं. मग मी माझ्या आईला फोन केला आणि मम्मीला विचारलं की असं असं आहे. मग तर मम्मीचं एकच वाक्य आलं की तुला काय करायचं. मी म्हटलं मला तर ते इलेक्शन फाईट करायचं आहे, पण तिथं गॅरंटी नाही आहे की आपलं येईलच सक्सेस तिथे. पण एक्झामचं व्हायला दिलं तर होईल, पण एक्झाम नाही दिली तर मग 6 महिने फेल वगैरे होण्याची शक्यता. तर ती म्हणली की 6 महिन्यांनी परत देता येते का एक्झाम. म्हटलं हो देता येते. तर ती म्हणली मग तुला जे ठरवलंस तर तू जा, परीक्षा पण नंतरही देता येते. MBBS झालास की नाही हे विचारतात लोक, कसं झाला, किती प्रयत्न झाला, कोणी विचारत नाही. तर ते शब्द होते. मग मी हेड ऑफ डिपार्टमेंटकडे गेलो आणि सांगितलं की सर आय एम गोइंग टू स्किप दिस एक्झाम आणि मी नंतर देतो माझी इलेक्शन. तर सर जे हेड ऑफ डिपार्टमेंट होते ते इतके खुश झाले की समोर इतकं पॅशनेट आहे की त्याला इतकं क्लिअर माहिती आहे इतक्या कमी वेळात त्याला काय करायचं आयुष्य. ते म्हणले की यार हेड ऑफ डिपार्टमेंटकडे एक डिस्क्रिशनरी पॉवर असतं की मी तुझा 1 दिवस आधी शेड्यूल करू शकतो, रिशेड्यूल करू शकतो तुझं प्रॅक्टिकल. तू परीक्षा दे आणि तिकडे जा, बेस्ट विशेस. तर माझी परीक्षाही झाली आणि माझं 21 वर्सेस 6 माझं पॅनलही निवडून आलं. तर हे की तुम्हाला एखाद्या गोष्टीचं पॅशन असेल तर ऑटोमॅटिक गोष्टी सेटल अशा होतात की त्या तुमच्या सोयीनं तुम्हाला सपोर्ट करतात. तर ह्याला म्हणतात जे कॉन्फिडन्स म्हणतो की कॉन्फिडंट माणूस आयुष्यात सक्सेस का होतो, कारण त्याचं कॉन्फिडन्स बघून आजूबाजूच्या गोष्टी ज्या त्याच्या विरोधात होत्या ना त्या त्याच्या साईडनं होऊन जातात. लीडर काय असतो. लीडर हा तुमच्या आमच्यातलाच एक व्यक्ती, एक माणूस असतो ज्याच्याकडं थोडी आउट ऑफ बॉक्स थिंकिंग असते, एक थोडा वेगळा विचार असतो, एक जीवन जगण्याचं एक वेगळी पद्धत त्याला माहीत असते आणि तो त्याच्याशी प्रयत्नशील असतो. तो तुम्हाला तेच कन्व्हिन्स करतो आणि तुम्ही त्याची लिडरशिप ॲक्सेप्ट करता. तर अशीच लिडरशिप आपल्या स्वतःच्या आयुष्यात स्वतःसाठी पण डेव्हलप करायची. माझ्याच पर्सनॅलिटीमध्ये 4-5 वेगवेगळे व्यक्ती मी बघितलेले. मला राग येतो, मला खूप आनंद होतो, मला सगळ्या गोष्टी सगळ्यांसारखं होतं. पण त्यामध्ये एक मी आयडियलाइज केलं आहे स्वतःला. एक आयडियल प्रसंग आहे जो कालपेक्षा आज बेटर आहे आणि आजपेक्षा उद्या बेटर होणार आहे. कारण माझी स्पर्धा जी आहे खरीच तुम्हाला सांगतो कोड स्पर्धा परीक्षेचा, स्पर्धा तुमच्या स्पर्धकांशी नाही, तुमच्या स्वतःची आहे, तुमच्या हातातल्या घडीशी आहे. महाराष्ट्रातले खूप एक उच्च कदर असलेले खूप एक स्ट्रॉंग पर्सन, एक खूप इन्फ्लुएन्शियल लीडर, त्यांनी मला ही गोष्ट सांगितली होती. मी त्यांना प्रश्न विचारला ॲज अ स्टुडंट. ते आम्हाला इंटरॅक्ट करण्यासाठी आले होते आमच्या कॉलेजमध्ये. तर मी सगळ्यांनी असे प्रश्न विचारले होते की सर आमच्या हॉस्टेलमध्ये पाणी येत नाही त्यासाठी काय करतात, मग सर हे असं तशा छोट्या मोठ्या गोष्टी. मी त्यांना सांगितलं की सर गेल्या 50 वर्षापासून भारतावर तुमची एक छाप आहे. व्हॉट इज द सिक्रेट ऑफ दिस कंडिशन. असं कसं असू शकतं की तुमची इतकं जे टॉलनेस आहे. ते म्हणले की यार हे बघ, माझ्या हातातली जी घडी माझी स्पर्धा त्याच्याशी, मला कोणी स्पर्धक दिसत नाही, आजूबाजूचा दिसत नाही. आय ट्राय टू डेव्हलप मायसेल्फ एव्हरी डे, आय ट्राय टू प्रोग्रेस इन माय पर्सनॅलिटी एव्हरी डे. आणि हे एक दिवसाचं जी तपश्चर्या आहे, डिसिप्लिन आहे, त्यातनं माणूस मोठा होतो, त्यातनं माणूस घडतो. ह्याच्यामध्ये आता सक्सेसचा हा जो पाथ मी तुम्हाला सांगितला आहे. आता हे सगळे झाले गोड गोड शब्द ऐकायला खूप आवडतं. पण आता का हा महाभारत सरळ आहे, याच्यामध्ये अडथळे आहेत का? नक्कीच आहे. याच्यामध्ये फेल्युअर्स येणार, याच्यामध्ये काही असे टर्म्स येणार, वळण येणार की ते अंधाराकडे जाईल, निराशेकडे जाईल. तुम्ही खचाल आयुष्यात, तुम्ही पडाल, बट दॅट इज ओके. डोंट बी डिसहार्टेड बाय दॅट थिंग बिकॉज दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर जर्नी. तो तुमच्या प्रवासाचा एक भागच आहे. इथनं जर औरंगाबादला जायचं आहे तर मध्ये गेवराई किंवा गेवराई बायपास लागणारच आहे. ते तुम्ही बायपास ते त्याला तुम्ही नाही टाळू शकत ना, बाय रोड जर गेलं तर. तसंच मी आज तुम्हाला सांगू शकतो की फेल्युअर आल्यानंतर जसं UPSCमध्ये माझं जे खूप जास्त अभ्यास करून अटेम्प्ट दिला होता मी, 16-16.5 तास अभ्यास करून दिला. त्याच्यामध्ये प्राथमिक परीक्षा, प्रिलिम परीक्षा मी फेल झालो.
आणि दुपारी 1:30 वाजता रिझल्ट आला होता. मी माझी मिसेस आम्ही त्या दिल्लीच्या गोल चौक गार्डन समोर उभं होतो. ती PDF ओपन केली आणि त्याच्यामध्ये माझं नाव नव्हतं, माझा नंबर नव्हता. याचा अर्थ आहे की माझी प्रिलिम फेल झाली. 1:30 वाजता मला आधार दिसला होता, याच्यापेक्षा जास्त काळ आधार दिसला होता. इतकं आयुष्यात नैराश्य मी त्या दिवशी सहन केलं होतं. कारण जेचा इतका चांगला जॉब, ऑलरेडी तुम्ही क्लासरूम ऑफिसर असताना रेजिग्नेशन देणं आणि रेजिग्नेशन देऊन जाऊन तिथं परत एक अशी स्पर्धा परीक्षा ज्याच्यामध्ये 15 ते 16 लाख विद्यार्थी दरवर्षी बसतात आणि दोज आर द बेस्ट ब्रेन्स ऑफ दिस कंट्री. MBBSच नाही, MD मेडिसिन, MD रेडिओलॉजी, IITs, चार्टर्ड अकाउंटंट्स, स्पेस टेक, हे इतके IIM, IISc बँगलोर, इथून येणारा जो क्राऊड आहे, जो बेस्ट ऑफ द बेस्ट आहे या देशातला, तो कम्पीट करणार आहे तुमच्या. तर 16 लाखमध्ये 500-550 वॅकन्सी असतात. 3 स्टेजचं फिल्टर आहे, खूप प्रवास खडतर आहे, 14 महिन्याची पूर्ण एक्झाम आहे. तर कसं तुम्ही टिकणार, कसं तुमचं शाश्वत आहे? 0.007% सक्सेस रेट आहे. जवळपास 8,200 विद्यार्थ्यांमध्ये एकच विद्यार्थी फायनल लिस्टमध्ये येतो. तर इतकी शॉर्ट सक्सेस मार्जिन आणि फेल्युअर मार्जिन एवढी मोठी आहे, तर तिथं फेल्युअरचे चान्सेस जास्त असतात. मग सगळ्यांनी मला सांगितलं होतं, रोखलं होतं की हे करू नको, तू रिझिग्नेशन देऊ नको, UPSC इतकं सोपं नाही आहे, त्याचं वय पण आपलं निघून गेलेलं आहे. पण खूप कमी असे माझे लोक होती ज्यांना माझ्या ह्या निर्णयावर विश्वास होता. त्याच्यामध्ये माझे आईवडील, माझे मिसेस, डॉक्टर अनुराधा, जवळचे शुभचिंतक होते. आणि हे सोडून बाकी कोणालाच विश्वास नव्हता. आज माझे मामा दोते मामा इथं आले, मस्के साहेब आहेत, एक अमोल खटारे माझा मित्र आहे जुना. हे काही लोक होते जे बीडमध्ये बाकीच्या लोकांना तोड देत होते. ते म्हणत होते बाकीचे की हे डॉक्टर काय सटकलाय ना, हे काय म्हणजे राजीनामा देऊन वगैरे तिकडे दिलेलं आहे. हे लोक म्हणायचे की हे बघा त्याला कळतंय, आपल्यापेक्षा जास्त कळतंय, कधी होईल माहीत नाही पण तो नक्की होईल म्हणे या परीक्षेमध्ये. आणि तुम्हाला सांगतो हे फीडबॅक मला दिल्लीमध्ये यायचं की यार असं असं झालं, तुझा मामा असं बोलला, तुझा मित्र असं बोलला, मला 4 लोक प्रश्न उपस्थित करत होते पण ते तुला डिपेंड करतात. तर ही स्ट्रेंथ असते, त्यांच्या विश्वासाची ताकद, ती ताकद आपल्याला आली. आणि म्हणून हा दिवस का घडवायचा, हे UPSCला का तोड द्यायचं, या UPSCनं आपली लायकी काढली आहे, या UPSCनं आपली अवकात काढली, त्याचं प्रत्युत्तर मी तसंच दिलं पाहिजे. ते म्हणतात नाही डायलॉग होता, करारा जवाब दिला. हे का करायचं, कारण खूप भोळे प्रामाणिक आपले लोक आहेत, त्यांचा एक विश्वास आहे की हा काहीतरी करेल. म्हणून त्या ठिकाणी जाऊन एकदम डिसिप्लिनने मी अभ्यास केला. डिसिप्लिन इतका पाहिजे की 3.5 वर्षाच्या माझ्या प्रवासामध्ये, 3.5 वर्षाच्या प्रवासामध्ये द ओनली डे आय स्टडीड लीस्ट वॉज द डे आय वॉज हॅव्हिंग कोविड फिवर. मला 102+ सेल फिवर होता. त्या दिवशीच माझा 11 तास अभ्यास झाला होता. तो सगळ्यात कमी अभ्यास होता. त्याच्या प्लसमध्येच मी अभ्यास केलेला आहे आणि एकही दिवस न चुकता केलेला आहे. लायब्ररीमध्ये सगळेजण म्हणतात की तुम्ही 14-15 तास बसतात, 15 तास अभ्यास करतात. मी म्हटलं नाही, 15 तासातला 50%च वेळ माझा अभ्यास होतो, बाकी तर ब्लँकच असतं. मग का बसायचं म्हणजे इतकं? ते का बसायचं? कारण 8 तास बसून बाहेर 8 तास गेले तर काय दुसरे कुठे सुचतात. डायव्हर्जन्स आहेत. कोणी म्हणे मूवी को जाएंगे, कोणी म्हणे चल सिटी चौक, राजू चौक फिरून गेट ऑफ इंडिया बघून, कोण बघतंय आहे नाही, कोण नाही तिथं. ते नको होतं, ते कुठंतरी मला नको होतं. म्हणून लायब्ररीत पूर्ण वेळ काढायचा आणि स्वतःला डिसिप्लिन घालून द्यायचं. त्यासाठी कोणी बोलताय तुम्ही थोडंसं एक डिसिप्लिन करा, कारण तुम्ही तुमच्या आईवडिलांचं प्रतिनिधित्व करताय तिथे. द वे दे हॅव रेस्ड यू ब्युटिफुली, इतकं सुंदरपणे तुम्हाला त्यांनी वाढवलंय. तुम्ही त्यांचे प्रतिनिधी आहात त्यांच्या कुटुंबातले. रिस्पॉन्सिबली बसा. आपण नंतर खूप धमाल करूया आणि नंतर धमाल करायचं म्हणून आज नाही करायचं. आज शिस्त का लावायची आहे, कारण पुढे आपल्याला मजाच करायची आहे, पुढे आयुष्यच बघायचंय, जगायचं. ठीक आहे, कमिंग बॅक टू द पॉइंट. आज एक्झामच्या पॅटर्न बद्दल सर बोलत होते की आता 180 प्रश्न असतात तुम्हाला. त्याच्यामध्ये ट्रिक अशी आली यावेळेस की 35 कंपल्सरी आणि 15 ऑप्शनल आहेत, त्यापैकी 10 तुम्हाला हिट करायचे आहे ना. तर ही जी स्कीम ऑफ एक्झामिनेशन आहे ही दिल्लीमध्ये बसून जे खूप शार्प माइंड्स आहेत आपल्या देशाचे ते बनवतात की कसं असलं पाहिजे. तर याच्यामागे एक थॉट असेल, एक कारण असेल. हे पटतंय तुम्हाला की असं का दिलं? 35 कंपल्सरी आहे, मग पुढं 15 आहेत आणि 15मध्ये 10
पॉवर प्ले किंवा फ्री हिट म्हणतो ना क्रिकेटमध्ये, तसं दिलं की 5 स्किप करू शकतात. तर माझं असं एक आकलन आहे की तुमचे जे 35 आहेत ते तुमचं रँक डिसाईड करतील, म्हणजे तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे का नाही मिळणार. ठीक आहे. पुढचे जे 10 प्रश्न आहेत, नाव दे हॅव मेड यू द पार्टी इन द प्रोसेस, की ते ह्या सिलेक्शन प्रक्रियेमध्ये कोणी असं म्हणू नये की यार लक बॅड लक सांगा, त्यांनी जे वाचलं रिवाईज केलं ते सगळं आलं, मी जे रिवाईज केलं 2 दिवस ते आलंच नाही. आता तो एरर मार्जिन त्यांनी काढलाय. तुम्हालाच त्यांनी ताकद दिली आहे की या 15 पैकी तुम्ही 10 कोणते निवडतात. सी द ब्युटी ऑफ दिस स्कीम, की किती बारीक विचार आहेत ज्यांनी हे काय फॉर्म्युलेट केलं आहे. त्याच्यामध्ये काही प्रश्न असे असतील की ते खूप सोपे वाटतील बट ते टफ असतील, त्याच्यामध्ये हिडन ट्रॅप्स असतील. काही प्रश्न असे असतील की ते वाचून पहिल्या रिडिंगमध्ये फार टफ वाटतील, मोठे असतील, लेंदी असतील, डेटा असेल त्याच्यामध्ये खूप, पण जे विचार असेल ते फार स्ट्रेट फॉरवर्ड, ते फ्री हिट असू शकतं. मग विद्यार्थ्यांची एक सायकोलॉजी काय असते, यार जे सोपं दिसतं छोटं दिसतं मारो जल्दी दिसते, कारण टाईम कमी. मग तुमची कोणती पर्सनॅलिटी आहे. आर यू द वन हू इज इझी गोईंग, हू जस्ट फ्लू अँड ड्रू विथ द विंड, और यू आर अ पर्सन विथ सेन्स, विथ चॅलेंजेस. यू आर अ पर्सन ज्याला थोडा जरी प्रश्न मोठा आहे पण मी वाचून बघतो यार येऊ शकतं, मला क्रॅक होऊ शकतं. कारण हे जे लास्ट मोमेंट डिसिजन आहे ना, लास्ट मोमेंट डिसिजन एक्झॅक्टली सक्सेसफुल डॉक्टर्स ह्याच्यामध्येच परफेक्ट असतात. MBBSमध्ये खूप मोठे मार्क घेऊन आलेला विद्यार्थी किंवा थ्रूआउट MBBS गोल्ड मेडलिस्ट असलेला विद्यार्थी ही काहीच गॅरंटी नाही आहे की तू सक्सेसफुल प्रॅक्टिशनर बनेल. इनफॅक्ट मोस्ट ऑफ द बॅक बेंचर्स इन मेडिकल कॉलेज they become very good practitioners when they come in practice. त्याचं कारण असं आहे की IQ इंटेलिजंट क्वोशंट जे असतं त्याच्याबरोबर तुमचं इमोशनल क्वोशंट पण पाहिजे, EQ पण पाहिजे, आणि EQ बरोबर SQ सोशल क्वोशंट पण तुमचं असलं पाहिजे. आणि हे बॅक बेंचर्समध्ये भरपूर असतं. कारण IQ तुम्ही आपला आणि खरं आहे की बऱ्यापैकी असं आहे की कित्येक डॉक्टर असतात की ते फक्त बोलून अर्धा त्रास कमी करतात. ते त्यांचे पेशंट आयुष्यभर त्यांचं नाव घेतात की यार त्यांचा गुण येतो. तो गुण काय येतो, मेडिसिन तर सगळे तीच घेत आहेत, सेम केमिकल आहे, सेम फार्मसी आहे, पण गुण एखाद्याचा खूप चांगला येतो आणि एखाद्याचा बिलकुल येत नाही. तर तो काय येतो, कारण तुमचा जो कम्युनिकेशन स्किल आहे तो खूप चांगला असतो. आणि हे ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की फक्त आपल्याला इथून पुढं अभ्यास न करता आपली पर्सनॅलिटीमध्ये ग्रो व्हायचं आहे. आपण फक्त अभ्यास केला, खूप मोठा डॉक्टर झाला, आणि याच्यामध्ये आता पॅरेंट्सचा रोल होतो की पालकांनी काय करावं. फक्त हे रॅबिट रेस किंवा पळा तुम्ही फक्त आणि मार्क आणून द्या असं न करता त्यांना ॲज अ पर्सन पण ग्रो होण्यासाठी मदत करा. त्यांचं व्यक्तिमत्व कसं चांगलं होईल, त्यांच्यामध्ये ह्याच्या क्वालिटीज आहेत, ट्रूथफुलनेस, सत्य, निष्ठा, ऑनेस्ट, इंटिग्रिटी, प्रामाणिकपणा, ह्या क्वालिटीज कशा येतील हे फार महत्त्वाचं आहे. आता या वयामध्ये या गोष्टींचं महत्त्व समजत नाही, पण तुम्हाला सांगतो की एक खूप हुशार माणूस, खूप हाय IQचा व्यक्ती, पण त्याचं कॅरेक्टर वीक आहे, त्याचं सोशल सेन्सिटिव्हिटी वीक आहे. आता तो डॉक्टर झाला आहे, तो काय करणार आहे, तो कट प्रॅक्टिस करणार आहे, तो मेडिकल क्राईम्स करणार आहे, नंतर कधी ना कधी कर्माची ती सायकल आहेच, फसला जाईल, नॉन अवेलेबल सेक्शनमध्ये अरेस्ट होईल, जेलमध्ये जाऊन बसेल. ज्या कुटुंबाचं नाव विथ प्राऊड घेतलं जात होतं तेच कुटुंब आज समाजात तोंड दाखवण्याच्या लायकीच राहणार नाही. चूक कोणाची, त्या मुलाची. पण त्या पॅरेंटिंगमध्ये पण त्या प्रॉब्लेम होता. तो मुलगा म्हणेल ना की मला प्रामाणिकता, जी ऑनेस्टी, इंटिग्रिटीची प्रॅक्टिस आहे, मला कधी सांगितलंच नाही की हे पण महत्त्वाचं असतं. तर खूप हुशार विद्यार्थी आपला झाला, पण जर तो गुड ह्युमन बिंग नाही आहे, चांगला व्यक्ती नाही आहे, चांगलं त्याचं व्यक्तिमत्व नाही आहे, कॅरेक्टर नाही आहे, तर मोस्ट लाईकली ही विल डू क्राईम्स विच विल ब्रिंग डिस्ग्रेस टू द फॅमिली. तर ही एक आहे की पॅरेंटिंगचा एक रोल. आता पालकांचं हे पण आहे की आम्ही तर यांना सगळे क्लासेस लावून दिले, मग हा अभ्यास करत नाही. कारण शोधा ना, जर TV आपल्या घरात चालू असेल दिवसभर, तो कसा अभ्यास करेल. आमच्या 10वी 12वीच्या किंवा CETच्या वर्षांमध्ये TV पॅक केलं जायचं, माळ्यावर ठेवून द्यायचं. तर
याच्यामध्ये कारण परीक्षा फक्त एकट्याची नाही आहे, परीक्षा कुटुंबाची आहे. डिसिप्लिन सगळ्या कुटुंबाला पाळावं लागेल. आपण IPL मॅचेस बघायच्या, आपण सगळं टेलिव्हिजन एंटरटेनमेंट चॅनल्स बघायचे आणि त्याला सांगायचं की माझ्या दुसऱ्यामध्ये जाऊन अभ्यास कर. कुठेतरी हे मला वाटतं की ह्युमनली इम्पॉसिबल आहे. त्याचं मन इकडं राहील, मग त्याचं तुम्ही त्याला TV बघू देत नाही तर तो मोबाईल बघेल है ना. तर पॅरेंटिंगचं म्हणजे फक्त परीक्षा त्याची नाही तर पालकांची आहे. कारण तुमच्याकडे बघून ते आयडियलाइज करतायत, ते तुमच्याकडून बघूनच ते शिकतायत की आयुष्य कसं जगायचं. ते तुमचेच प्रतिनिधी आहेत. तर थोडंसं पेशन्स द्यायचं, त्यांना थोडा वेळ द्यायचा. आणि वेळेचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो, मी नेहमी सगळीकडे सांगतो. प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये एक ॲडवायझर आहे ब्युरोक्रॅट प्रोफेसर रघुराम. त्यांनी खूप सुंदर एक हे सांगितलेली शॉर्ट स्टोरी की स्टोरी ऑफ अ बर्मिस बॅम्बू ट्री. की बर्मिस बांबू एक प्रजाती आहे बांबूची. तर ते त्यांनी कारण ती एक्झॉटिक आहे तर ती विकत आणली आणि त्यांनी लावली. तर ते विकणाऱ्याने सांगितलं की सर इसको टाईम लगता है बढ़ने के लिए. हा ठीक आहे. आणि तो गार्डनमध्ये आहे. त्यांनी गार्डनमध्ये लावली ती. पहिले 6 महिने पूर्ण कुटुंबाने त्याला मशागत केली, पाणी टाकलं, ऑब्झर्व केलं. काहीच त्याच्यात वाढ नाही झाली. तो शूट जेवढा होता तेवढाच. 6 महिने पुढे गेले. 1 वर्ष झालं, काहीच नाही. काही लोकांनी गिव्हअप केलं. परत 1 वर्ष अजून गेला, 2 वर्ष झाली, तरीही त्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर सुद्धा वाढ नाही. आहे तेवढाच. रंग बदलला नाही, थोडा पिवळसर झाला म्हणे, पण चेंज नाही झाला. आता म्हणे आम्ही तर गिव्हअप केलं, पण जो आमचा मुलगा होता त्याने गिव्हअप नाही केलं. ते म्हणले विकणाऱ्याने सांगितलं ना म्हणे स्लो ग्रोथ आहे, हळूहळू होईल. आता 2 वर्ष कंप्लीट झाली, 2.5 झाली, 3 वर्ष झाली. आता त्या मुलाने पण गिव्हअप केलं. सगळ्या फॅमिलीने विसरून गेली की असं काही आपण बर्मिस बांबू लावलं होतं आपल्या बॅकयार्डमध्ये. आता दुसऱ्या प्लॅन्ट्स त्यांनी त्यांच्याकडे मन वळवलं. 4 वर्ष कंप्लीट होता होता काहीतरी तिथं हालचाल झाली. 3.5 ते 4 वर्षाच्या मध्ये त्याच्यामध्ये काहीतरी हालचाल झाली. आता हे प्रोफेसर रघुराम म्हणतात की जे 3.5-4 वर्षात 1 सेंटीमीटर वाढलं नाही, ते पुढच्या 6 महिन्यामध्ये 100 फूट वाढलं. बर्मिस बांबू हा 100 फूट वाढणारा झाड आहे. सगळ्यात लेंथीएस्ट स्टॉक त्याचं आहे बॅम्बू जिनस. तर हे काय करत होतं ते झाड 3.5-4 वर्ष काय करत होतं. 100 फूटचं जर स्ट्रक्चर उभं करायचं असेल आणि ते टिकवून ठेवायचं असेल, त्याच्यासाठी त्याला 300 फूट खाली खडकामध्ये पहिले ग्रो करावं लागतं. हे 4 वर्ष ते तेच करत होतं. सॉईल, मग त्याच्यानंतर रॉक, सेडिमेंटरी रॉक, आपल्याकडे जे पाषाण म्हणतो, त्या पाषाणाला चिरून त्याला खाली द्यायचं. ते 300 फूट खाली वाढलं म्हणूनच ते 100 फूट आता अबोव द ग्राउंड उभं राहील. तो टिकून राहील. वारं जरी आलं, जर तुफान जरी आलं तरी ते पडणार नाही. तर ह्या त्या बांबूमधून शिकण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या स्टुडंटवर गिव्हअप करू नका, तुम्ही तुमच्या मुलांवर गिव्हअप करू नका. आज नाही, उद्या नाही, परवा हळूहळू प्रत्येकाची स्पीड, मेंटल कॅपॅबिलिटी, कॅपॅसिटी सगळं वेगळं असतं. त्याच्यावर विश्वास ठेवणे, त्याला ऑब्झर्व करत राहणे, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्याशी वाद न घालणे. हे केल्यानंतर ते बांबू जर ते उदाहरण लक्षात ठेवलं की त्याला जर आयुष्यात खरं खूप मोठं व्हायचं असेल ना, तर त्याच्या आत पहिले त्याला इंजिनिअरिंग करावी लागेल. आत त्याला काहीतरी कन्स्ट्रक्शन करावं लागेल. त्याला वेळ लागतो. त्याला फिटनेस पाहिजे, त्याला मेंटल फिटनेस पाहिजे, त्याला प्रॅक्टिस पाहिजे, हार्डवर्क पाहिजे. असंच नाही भेटत ना. रोम वॉज नॉट बिल्ट इन 1 डे. ऐसा ही तो नहीं बना था रोम, ऐसा ही तो नहीं बनती है बड़ी चीज़ें. उसको टाइम लगता है, थोड़ा वक्त लगता है, थोड़ा वेळ लागतो. तर वेळ ते दिलाच पाहिजे आपण. आणि अशातला आपला एक स्ट्रॉंग कॅरेक्टर असणारा विद्यार्थी होतो. आणि तो जरी या परीक्षेत फेल झाला तर तो आयुष्यात कुठेही चांगलंच करेल. कारण क्वालिटी आत आहे, कॉन्सेप्ट आत क्लिअर आहे, त्याचं ॲप्लिकेशन बदलू शकतं. तर हे सांगितलं. बाकी विद्यार्थ्यांना सांगतो 11वीचं वर्ष फार महत्त्वाचं आहे. इथून पुढे तुम्ही टाईम टेबलने जगलं पाहिजे. तुम्ही अलार्म क्लॉकची सवय लावली पाहिजे. सकाळी लवकर उठण्याची सवय लावली पाहिजे. सकाळी राम सरांनी क्लासेस सकाळी 5 वाजता ठेवले होते आणि कडाक्याचा हिवाळा असतो आपल्याकडे. तर 5ची क्लास तिथे नगर नाक्यावर होतं, जुना सरांचा क्लास. तर त्याच्यासाठी 4-4:15 उठावं लागायचं आणि कडक थंडी असायची. तर आम्हाला फार वाटायचं की यार सर असं काय टाईम ठेवलं, दिवसात काय थोडं ठेवत नाही वगैरे. पण सर कधी लेट स्वतः नाही आहे. ही वॉज ऑलवेज बिफोर अस. सगळ्यात पहिले ते यायचे. आणि मग म्हणलं क्लास लावून भोसले सरांना
4-5 महिने झाले असतील, तर त्याच्यामध्ये एक संडेला टेस्ट होती आणि आमची बॅच खूप छोटी होती. आज बॅचेस खूप मोठ्या आहेत, त्यावेळेस छोट्या असायच्या. तर संडे नवीन नवीन अभ्यास पण कोणाच झाला नाही, कॉलेजच कळत नाही पहिले तर सुरुवातीला. सरांनी टेस्ट ठेवली, कोणी झालं नाही. आम्ही 4 विद्यार्थी आलो होतो. त्या क्लासेसचा जो तो होता कर्मचारी तो सुद्धा आला नाही. आम्ही खाली थांबलो होतो. थोडंसं रिमझिम पाऊस सुरू होता. सर स्वतः आले, म्हणजे तुम्ही 4 जण, 4 मुलांना आम्हाला क्वेश्चन पेपर झेरॉक्स पेपर दिले, सरांनी स्वतः दिले आणि आम्ही ते टेरेसवर सॉल्व्ह केलेले. आम्हाला आजही आठवतं. त्यापैकी आज आम्ही 4ही जण डॉक्टर आहेत. तो जो ग्रुप झाला त्या टेरेसवर आणि 3 बीडमध्ये प्रॅक्टिस करतात. मी आज UPSC सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये गेलो, तर सरांचं मी त्यावेळेस डेडिकेशन बघितलं की यार सर संडेला येत आहेत आणि कधी ते म्हणू शकले असते की यार 4 आहेत पुढच्या संडेला करू, बाकी सगळे आज अबसेंट आहेत. तुम्ही आला, तुम्ही सॉल्व्ह करा, नेक्स्ट संडे काहीतरी शिकण्यासारखं मी नेहमीच बघितलं की आपले टीचर्स आपल्यापेक्षा जास्त इन्व्हेस्ट करतायत हे लक्षात ठेवा. तुम्हाला एक असं नाही की त्यांनी एकदा शिकून घेतल्यानंतर तुम्हाला ते फक्त कॉपी पेस्ट आहे असं नाही. दे देमसेल्फ रीड ऑन अ डेली बेसिस, दे कीप देमसेल्फ अपडेट ठेवतात ते स्वतःला आणि त्यानंतर तुम्हाला डिलिव्हर करताय. तर तुमचं एकच काम आहे की वर्गामध्ये आलात तुम्ही शांत बसून त्यांना ऐकायचं आहे, त्यांचं आयुष्य केलं आहे. माझ्यासारखे कित्येक तरी त्यांनी घडवले, कित्येक तरी घडवले आणि ज्या सोसायटीमध्ये इन्स्ट्रुमेंटल म्हणजे एक खूप त्यांची इन्स्ट्रुमेंटॅलिटी महत्त्वाची आहे. सोसायटीमध्ये खूप चांगल्या ठिकाणी त्यांनी जे ट्रेन केलेले मुलं आहेत ते ॲज अ प्रोफेशनल डॉक्टर्स असतील और प्रोफेशनल अदर सक्सेसफुल प्रोफेशनल्स असतील, ते महत्त्वाचा ते ॲज रोल हे प्ले करतायत आपल्या सोसायटीमध्ये. तर त्यांच्याकडून जर काही शब्द येतो तो अनुभवाचा आहे, तो त्यांच्या मेहनतीचा आहे, त्यांच्या डेडिकेशनचा आहे. तर तो आपण खूप चांगल्या पद्धतीने घेतला पाहिजे. एखाद्या वेळेस सर चिडतात, गुरु आपल्याला चिडतात पण ते त्यांचं एक हे फ्रस्ट्रेशन नाही आहे की हे माझं ऐकत नाही. त्यांचं ते फ्रस्ट्रेशन आहे की यार इतकं चांगलं टॅलेंट वाया चाललं, ह्याला आज कळत नाही, आज इग्नोरंट आहे. पण याला मी कसं समजून सांगू की जर तू करतोयस किंवा तू करतेस ते योग्य नाही, बिकॉज दे नो व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. ते आपल्याला इतकी आपली, कारण तुमचं वय छोटं आहे, तुम्हाला एक्सपोजर नाही, अनुभव नाही. तर थोडंसं टीचर्सची कम्पॅटेबिलिटी जी असते ना ती तुम्ही वाढवा आणि आपल्या शिक्षकांचं ओबिडियंट राहणं, आपल्या शिक्षकांशी प्रामाणिक राहणं हे तुमचं कॅरेक्टर स्ट्रॉंगच करणार आहे. ते कुठं वाया जाणार नाही. ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. फिजिक्स केमिस्ट्रीचे प्रॉब्लेम रिॲक्शन सॉल्व्ह केल्या पाहिजे, लिहून काढल्या पाहिजे, वाचल्या नाही पाहिजे. बायोलॉजी इज द गेम ऑफ डिव्हिजन्स अँड कॉन्सेप्ट. एकदा कॉन्सेप्ट क्लिअर करा आणि रिवाईज करा, कारण त्याच्यामध्ये डेटा आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वेगवेगळे फंक्शन आहेत बघा ह्या सब्जेक्टचे की फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीवर डॉक्टर का टेस्ट केले जातात, बायोलॉजीवर पण केले जाऊ शकत होते. फिजिक्स केमिस्ट्रीची जी इन्स्ट्रुमेंटॅलिटी आहे, जे त्याचं पिवोटल नेचर आहे की ते तुमचं ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज चेक करतं. फॉर्म्युला डेव्हलप केला तसं नाही जाणार, ते 2 कॉन्सेप्टला यूज करणार, एक छोटा प्रॉब्लेम ठेवा आणि ते प्रॉब्लेम तुम्हाला लिमिटेड टाईममध्ये सॉल्व्ह करायचं आहे. ते तुमची मेंटल कॅपॅसिटी, मेंटल ॲबिलिटी, ॲप्टिट्यूड, कॉग्निटिव्ह बिहेवियर, कॉग्निटिव्ह कॅपॅसिटी ह्या गोष्टी टेस्ट करतात. आणि बायोलॉजी तुमचं मेमरी बँक किती तुमची आहे, 32 GB आहे, 100 GB आहे, 150 GB आहे, किती असतात ते माहीत नाही. तुमचं बघतो की तुम्ही मेमरी किती फास्ट रिप्रोड्यूस करू शकता, डेटा किती तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर ह्या 2 एक्झामचं असं फ्युजन आहे. तुम्ही प्रॅक्टिस टेस्ट दिल्या पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले पाहिजे आणि डे 1 पासून तयारी असते. स्वप्न पहिल्या दिवसापासून बघितलं जातं. असं नाही की 11वीमध्ये आराम करतो किंवा 6 महिने आराम करतो कारण फार अभ्यास झाला 10वीचा आणि मग 12वी करू. मग ते प्रोक्रेस्टिनेशन कल कभी नहीं आता, ते कल ही में ही रह जाता है और हम इतिहास जमा हो जाते हैं. तर असं करू नका. आज की बात है, आज ही उसको खत्म करो. टाइम टेबलने करा. टाइम टेबल आयुष्यात फार महत्त्वाचं आहे. आणि सरांनी आता चांगली गोष्ट मला सांगितली, तेव्हा लायब्ररी सुरू होते. लायब्ररी कल्चर खूप चांगलं कल्चर आहे, ते वेस्ट ऑफ मनी नाही. कोणतीही लायब्ररी जॉईन करा. लायब्ररीमध्ये माणूस गेल्यानंतर एक डिसिप्लिन वे ऑफ स्टडी तयार होते. तुम्हाला तुमचे स्पर्धा आजूबाजू दिसतात, हेल्दी कॉम्पिटिशन राहते, घरी बसून माणूस टाइमपास करतो. आणि तिसरी सगळ्यात मोठी तुमच्याकडे आज एक शक्ती आहे, जी आमच्याकडे नव्हती, पण ती शक्ती तुमच्यासाठी एक मित्रही असू शकते किंवा शत्रूही असू शकते, ती तुमच्या खिशात आहे. त्याला मोबाईल आपण म्हणतो. या मोबाईलमुळं येणारी क्रांती ही डिजिटायझेशनमुळं घडणार आहे. डिजिटल इकॉनॉमी, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस इज द फ्युचर. ह्याला कोणीच बदलू शकत नाही.
तर हे खूप महत्त्वाची आपल्यासाठी ताकद आहे आपल्या हातात. पण याचा आपण काय उपयोग करतो हे फार महत्त्वाचं आहे. आपण याला आपल्या करिअर बिल्ड करण्यासाठी करतोय का आपल्या स्वतःचं वाटोळं करण्यासाठी करतोय हे आपल्या हातात आहे. मी खूप स्लो आहे डिजिटल ह्या स्पेसमध्ये. माझी वाईफ खूप फास्ट आहे. ती बऱ्याच गोष्टी मला UPI, फोनपे ते सगळं भीम बुकिंग ऑनलाईन तिनं मला शिकवलं आहे. पण मी शिकतोय आणि माझ्या UPSC मध्ये टन्स ऑफ मटेरियल अँड डेटा हे मी माझ्या टॅबवर अभ्यास केला. कारण पेपर इतके सांभाळू शकत नाही. त्याचा सिलेबस खूप वास्ट आहे. त्याला कोणत्या पुस्तकांचं बंधन नाही. त्याला किती पेपर लागतात, प्रॅक्टिस खूप करावं लागतं. तर इतका पेपर लोड कुठं घेऊन ठेवला. तर ते डीमॅट फॉर्मॅटमध्ये सॉफ्ट कॉपीजमध्ये मी माझ्या टॅबवर वाचायचो. टॅबवर याच्यामुळं कारण त्याला सिम कार्ड नसतं, त्याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअप काही येत नाही. तर मी माझा अभ्यास केला. बरेच जण मोबाईलवर करायचे, पण मोबाईलवर तुम्हाला सतत पिंच होत राहतं की आज हे झालंय, मिंत्रावर हा आहे, काय ते बिग बिलियन डे ऑफर वगैरे काय असते ती. ह्या सगळ्या गोष्टी आता ते डायव्हर्शन आहे. हे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते जे डिझाईन त्यांनी केले ते बेस्ट ऑफ द बेस्ट IITians आहेत, सिलिकॉन व्हॅलीचे बेस्ट टेक्निशियन्स आहेत, इंजिनियर्स आहेत. मेटा डेटावर ते काम करतात की एक जर व्यक्ती व्हॉट्सअपवर आला, फेसबुकवर आला, इंस्टाग्रामवर आला, ट्विटरवर आला तर तो 1 सेकंद अजून जास्त कसा त्या प्लॅटफॉर्मवर राहू शकतो याच्यासाठी ते कंटिन्युअसली अल्गोरिदमवर रन करतात. एक सॉफ्टवेअर डेव्हलप करतात, अल्गोरिदम रन करतात. ह्या व्यक्तीचे पर्सनल प्रेफरन्सेस काय ते टार्गेट करतात. आज मी माझ्या वाईफबरोबर चर्चा करत होतो. त्या मला 2 दिवसात लखनौला निघायचं. मी फक्त चर्चा केली, मोबाईल त्यावेळेस स्क्रीन लॉक होती. मला आता नोटिफिकेशन इथं आलंय की बुक युअर ट्रिप फ्रॉम औरंगाबाद टू लखनौ. हे किती घातक आहे बघा या गोष्टी जर बघितल्या गेल्या तर. एक पर्सनल आमचं कम्युनिकेशन होतं, त्याचा तो आता रेफरन्स देत आहे. काय स्ट्रॉंग अल्गोरिदम असेल की ह्या व्यक्तीला ट्रॅव्हलिंगची गरज आहे 2 दिवसात येणार आहे आणि द सेम सॉफ्टवेअर इज सजेस्टिंग मी ना सर्च केल्यानंतर टाईप केलं की ते मला सर्चमध्ये ते रेकमेंडेशन देत आहे. तर हे आपली जी वे ऑफ थिंकिंग आहे याला टेम करतात, याला ते चॅनलाइज करतात आणि होणार आहे. पण आपण किती बळी पडायचं हे आपल्याला. आता मोबाईलचा वापर कितपत योग्य आहे, कितपत ही सीमा कुठं ठरवायची. जर तुम्ही सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट जर मेसेज चेक करत असाल तर दॅट इज अ प्रॉब्लेम. कारण दॅट वॉज द लास्ट थिंग यू डीड लास्ट नाईट. झोपताना पण मेसेज क्लिअर करून किंवा बघून जर झोपलाय आणि उठल्या जर हात मोबाईलकडे चाललाय परत की आज किती मेसेज आले परत बघण्यासाठी, हा प्रॉब्लेम. हा डिपेंडन्स तयार होऊ नका आयुष्यामध्ये. कारण तुम्हाला सांगतो हे एक व्हर्च्युअल वर्ल्ड आहे, रिअल वर्ल्ड नाही आहे. इंटरनेट इज अ व्हर्च्युअल वर्ल्ड. तुम्ही त्याचा कसा फायदा करून घेतात हे तुमच्या हातात आहे. आज सर यंग पिढीमध्ये स्टॉक मार्केट आणि ते बरेचसे ॲप आहेत, बरेचसे हे आहेत की पैसे इन्व्हेस्ट करतायत, स्टॉक मार्केटिंग करतायत आउट ऑफ इंटरेस्ट, आउट ऑफ हॉबी. मला एक सांगा की जे फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये टॉप मोस्ट एक्सपर्ट्स असतील, 45+ एज ग्रुप असेल, तुमच्या वयात त्यांचा अनुभव असेल, ते ट्रेडिंग प्लॅटफॉर्म सगळे डिझाईन करतात. आज कित्येक मित्र किंवा UPSCमध्ये ॲस्पायरंट्स किंवा MBBSचे पण विद्यार्थी अभ्यास करून ते स्टॉक मार्केटिंगमध्ये करतात. ज्या क्षेत्राचं आपल्याला नॉलेज कमी आहे, आपला अनुभव कमी आहे, आपला अनुभव निग्लिजिबल आहे, त्याच्यामध्ये आजच इतकं इन्व्हॉल्व होणं इज नॉट अ गुड थिंग. तुम्हाला जर करायचंच असेल तर पहिले ते शास्त्र शिका, त्याचे बायलॉ शिका, त्याचे कॅटलॉग शिका, मेक इट अ पॅशन. आणि मग तुम्ही ज्यावेळेस त्याच्यामध्ये शास्त्र संपन्न व्हाल तो गो फॉर ट्रेडिंग ॲज अ प्रोफेशनल ब्रोकर, प्रोफेशनल फायनान्शियल लीगल ॲडवायझर, फायनान्शियल सर्व्हिस गिवर. गो फॉर दॅट ॲज अ करिअर. पण उगाच असं काहीतरी करणं. आणि एक अजून प्रकार आहे ते IPL मध्ये लिगलाइज पण झालं, पैसे लावतात. सच अ वेस्ट ऑफ युअर टाईम, प्रिशियस टाईम, सच अ वेस्ट ऑफ युअर रिसोर्सेस. ह्या गोष्टी टाळा. ह्या गोष्टी ह्या वेळेमध्ये करण्यासारख्या नाही. ज्यावेळेस तुम्ही सॅलरीड इंडिव्हिज्युअल व्हाल, तुम्ही गुड वर्किंग प्रोफेशनल व्हाल, ज्यावेळेस तुम्हाला त्याच्यातलं ज्ञान असेल, काहीतरी कळत असेल, आपण कोणाशी टक्कर घेतो हे आपल्याला ज्यावेळेस कळेल तर ती एक तुमची इन्फॉर्म चॉईस असेल, देन गो फॉर इट. असं नाही की त्याला ॲब्सोल्युटली ते वाईट आहे. वाईट नाही आहे, आपण त्यासाठी तयार नाही. फक्त मित्र करतोय आणि रोजचे 1000 रुपये कमवतोय, पैसे फिरवतोय ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये, हे रॉंग प्रेसिडेंट आहे. पैसे त्याला मिळतही असेल पण आज तुम्हाला पैसे कमवणं तुमचं टार्गेट नाही. तुमचं टार्गेट एकच आहे
हातात आलेल्या पुस्तकाचे तुकडे पाडायचे तुम्हाला. बस त्याला इतका अभ्यास करायचा, इतका रिव्हिजन करायचं आहे की तुमचे ते पुस्तक फाटले पाहिजे, तुकडे झाले पाहिजे. ते तुमचं काम आहे, ते करा नीट. मग तुमचं प्रोफेशन येईल, मग करिअर येईल. करिअर झाल्यानंतर तुम्हाला काय इन्कम येईल आणि मग तुम्हाला तुमच्या इन्कममध्ये काय इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, दॅट इज युअर कॉल. बट डोंट फॉल फॉर दिस मार्केट गेमिंग्स. हे मार्केट खूप श्रूड आहे, खूप क्रुअली डिझाईन आहे की याच्यातून तुम्ही बाहेर तुम्हाला निघणं आवडेल. आणि ह्याचं सगळ्याचा सोर्स आपल्या मोबाईलमध्ये. तर मोबाईलचा रिस्पॉन्सिबल यूज शिका. मोबाईल हे डबल एक स्वॉर्ड आहे. तुमचा मित्रही असू शकतो, तर शत्रूही असू शकतो. तुमची मदत करू शकतो, तर तुमचं घातही करू शकतो. त्याला टेम करा व्यवस्थित. सोशल मीडियाचा त्याग करा जर तुम्हाला चांगल्या मेडिकल कॉलेजला किंवा चांगल्या IITच्या कॉलेजला लावायचं असेल तर. सोशल मीडियात सगळे टॉपरने फॉलो करतात. मी माझं फेसबुक अकाउंट सगळे डिलीट केले होते. 4 रोज 2020ला माझा रिझल्ट आला. माझा ऑल इंडिया रँक 524 आला. आय मेड इन टू द फायनल UPSC लिस्ट. आय वॉज रेकमेंडेड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. त्या दिवशी मी आणि माझ्या वाईफने फेसबुक वगैरे आणि डाउनलोड करून इन्स्टॉल केली. 3.5-4 वर्ष माझं खूप हे डिजिटल फुटप्रिंट होतं. कारण दॅट लेवल ऑफ कमिटमेंट तुम्हाला द्यायचं आहे. डायव्हर्जन फालतूचे नको. आपल्याला इंस्टाग्राम, आणि फेसबुकवर खूप चांगले फोटो टाकायचे, म्हणून आज ते सोडायचे. आपल्याला एखाद्या मेडिकल कॉलेजसमोर एखादा घालून सेल्फी काढून टाकायचा, म्हणून आज नाही टाकायचा. आज त्या गोष्टीचा मोह म्हणूनच टाळायचा आहे. कारण आपल्याला पुढं चांगल्या ठिकाणी जाऊन चांगले पिक्चर्स टाकायचे आहे ना. तर या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या असतात. मलाही सांगणारं कोणतरी भेटलं होतं. यापैकी बऱ्याचशा गोष्टी मला कोणतरी सांगितल्या, मी तुम्हाला शेअर केल्या. तर खूप सेन्सिटिव्ह तुमचं एज आहे, क्रिटिकल एज आहे, अनुभव कमी असतो आणि एक्सपोजर खूप जास्त झालं आहे आज. तर त्याच्यामध्ये चुकण्याची किंवा आपले निर्णय चुकण्याचे किंवा आपली वाटचाल चुकण्याची संभावना जास्त असते. मनुष्य धोका का खातो? धोका खूप सुरुवात होता. माझे प्रोफेसर आहेत मेडिकलचे, ते मला नेहमी सांगायचे की आदमी धोका क्यों खाता है? क्योंकि धोखा बदसूरत नहीं है, धोखा बहुत खूबसूरत है. बदसूरत चीज़ हुई तो खुद के गले में कोई पड़ने नहीं देता. वो खूबसूरत ही था, उसको इतने अच्छे से मार्केटाइज किया गया था, उसको इतने अच्छे से बेचा गया था कि आपने उसे खरीद लिया और आपने उसको गले में पड़ा, इसलिए आपने धोखा खाया. हर चमकती चीज़ सोना नहीं होती. इतकं ग्लिटरिंग वर्ल्ड नाही आहे. रिअल वर्ल्ड हे फार हार्श आहे. डिजिटल वर्ल्ड फार ग्लिटरिंग आहे. आता माझी वाईफ आता म्हणत होती की मला एक वाक्य त्याच्यात सांगायचं आहे, मी सांगू का नाही? मी मला सांगायचं. तिनं ती बोलली नाही, पण जी सोशल मीडिया जनरेशन आहे ना, इज अ सॅड जनरेशन विथ हॅपी पिक्चर्स. आणि आपल्याला त्याच्यात नाही जायचं. वी विल बी अ हॅपी जनरेशन विथ हॅपी पिक्चर्स. पण त्याच्यासाठी डिसिप्लिन लागतो आयुष्यात, कॅरेक्टर लागतं, ऑनेस्टी, इंटिग्रिटी, ट्रुथफुलनेस, या सगळ्या गोष्टी लागतात. आयुष्यात फक्त पैसा कमवण्यासारखा छोटा ध्येय ठेवू नका. सगळ्यात छोटा ध्येय असू शकतो पैसे कमावणं. बिकॉज सम पीपल इन दिस वर्ल्ड आर सो पुअर, ते इतकेच गरीब आहेत या जगामध्ये की त्यांच्याकडे फक्त एकच गोष्ट आहे, पैसा. ऑल दे हॅव इन दिस मनी इज, ऑल वर्ल्ड इज मनी. अदर दॅन मनी इज व्हेरी इसेन्शियल. आय ऑलवेज प्रमोट की तुम्ही पैसे कमवले पाहिजे, चांगलं आयुष्यात एकदम ब्रँडेड आयुष्य जगलं पाहिजे. पण त्याच्या पलीकडे आयुष्यात बरेचसे इंटँजिबल अस्पेक्ट्स आहेत की तुमचं नाव, तुमच्या फॅमिलीची प्रतिष्ठा, तुमची कमिटमेंट, तुमची पर्सनॅलिटी, तुमचं कॅरेक्टर, तुमचं सोशल अपेटाईट, तुमचं सोशल कन्सर्न. आपल्याला आज आपण इथं उभे आहेत, आपल्याला त्या समाजाने बनवलं. कोणीतरी आपल्या एका रिक्षावाल्याने किंवा बस ड्रायव्हर काकाने आपल्याला शाळेत सोडलं असेल, त्याचाही वाटा आहे तुमच्या एज्युकेशनमध्ये. आपल्या त्या शाळेला स्वच्छ ठेवणारे, कॉलेजला स्वच्छ ठेवणारे ते जे सफाई कर्मचारी आहेत, त्यांचाही वाटा आहे. त्यांनी तुम्हाला एक स्वच्छ ॲम्बियंट लाईफ एन्व्हायरमेंट दिलं की तिथं तुम्ही शिकू शकता. असे कित्येक लोक असतात जे तुमच्या मागे धावपळ करतायत, जे तुम्हाला दिसत नाही आहेत, पण त्यांचं पण तुमच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन आहे, तुमच्या यशामध्ये, तुमच्या सक्सेसमध्ये. पण त्या सोसायटीला तुम्हाला परत काहीतरी देणं आहे आणि त्याच्यासाठी मन मोठं पाहिजे. आणि मन मोठं जर झालं तर ऑफकोर्स तुमचं बँक अकाउंटही मोठं होईल. बिकॉज मनी ऑल्सो फॉलोज अ पर्सन विथ गुड इथिकल कॅपिटलिझम. की टाटाज आर द रिचेस्ट पीपल इन दिस कंट्री फॉर जनरेशन्स. ते आज 20, 25, 50 वर्षाचे नाही, ते 200-250 वर्षापासून बेस्ट इंडस्ट्रियलिस्ट आहे. कारण त्यांच्यामध्ये काहीतरी इथिकल कॅपिटलिझम आहे. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं, तुम्ही आता जर मुंबईला MBBSला आले तर आवर्जून जाऊन बघा की जे कमावणारी उद्योगपती आहेत त्या पैशाचा किती चांगला वापर केला जातो. एक पिडियाट्रिक केस मी बघितली होती. कॅन्सर होतं, 2nd स्टेज, रिनल कार्सिनोमा. 18-20 महिन्याची ती मुलगी होती, बच्चू होता. तिला
किमोथेरपी फायनान्स करण्यासाठी 4 डोनर भांडत होते की मैं दूंगा. मग एकाला म्हणजे की तू किमोथेरपी फायनान्स करत होतो, तो दुसरा जो नाराज झाला तो गेला आणि त्यांनी 10-15 हजार रुपयाचे खेळणे आणून दिले आईकडे वडिलांकडे देऊन दिले. हे मी माझ्या डोळ्याने बघितलं. तो सच अ गुड पीपल आहे. तर ते ना की त्यांचं टिकलं, त्यांचं वैभव त्यांचं ऐश्वर्य टिकलं का? कारण दे आर गुड पीपल बाय विथ गुड हार्ट. ते आता समाजाला परत पण देत आहेत. ते शेअर देअर प्रॉफिट विथ कॉमन पीपल ऑफ दिस कंट्री. तर आपल्याला आयुष्यात ते व्हायचं. आपल्याला आयुष्यात खूप रोरिंग प्रॅक्टिस असणारा डॉक्टरांना ऑडिटमध्ये फिरणारा आणि ठीक आहे ते फिरा ना, पण त्या ऑडीला तुमचं महत्त्व कधी राहील ज्यावेळेस रस्त्यावर उभा असणारा माणूस तुम्हाला बघून नमस्कार करेल, ना की तो थुकेल तुमच्यासमोर काय चाललं ऑडीमध्ये तू माझ्या तोंडावर घेऊन. मग काय राहिलं? सो बी अ गुड पर्सन. प्रॉफिट मनी इज ओके गुड, बट लाईफ इज मच मोर दॅन दॅट, लार्जर दॅन दॅट. आज आपलं येणारं जे तरुण यूथ आहे मी तर बघतो जितके आता यंग ऑफिसर्स आहेत, व्हेरी व्हायब्रंट, ॲब्सोल्युटली नॉन करप्ट, 0 टॉलरन्स फॉर करप्शन, मिनिमलिस्ट. इवन मी आता माझी पोस्टिंग आता 3 आठवड्यात होईल. येण्याआधी इतका कर्मचारी स्टाफ कशाला पाहिजे घरात आपल्याला. मी माझ्या वाईफला डिस्कस केलं की आपल्याला इतके लागत आहेत का? ती म्हणजे तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही जे घ्याल त्याच्यात आय एम ओके. तर आय लेट गो 5 पीपल. आय डोंट वॉन्ट धिस स्टाफ. ह्याला कुठेतरी दुसऱ्या प्रशासनामध्ये ॲब्सॉर्ब करा. एक स्वकीय आपलं काम करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. खूप व्याप्ती वाढेल कामाची, खूप बिझी झालो, होतच नसेल तर आम्ही मागून घेऊ परत, पण आम्हाला आज यांची गरज नाही आहे. ह्याला प्रशासनामध्ये कुठेतरी दुसरीकडे ॲडजस्ट करा जिथं गरज असेल. फक्त अधिकाऱ्यांना म्हणून घरी कामाला नाही. आज वेळ बदलतोय, काळ बदलतोय, आपल्यालाही बदलायला पाहिजे. जे इंग्रजांनी केलं तेच आपण करतोय तर ते फार चुकीचं नाही. मग पर्पज काय राहील? आपल्या फ्रीडम फायटर्सने जे स्वप्न बघितलं, स्वातंत्र्य सेनानींनी जी काही स्वप्न बघितली की आपल्या संकल्पनेतला भाग, आपल्या त्यांच्या स्वप्नातला भाग तो कसा असला पाहिजे. मग आपण UPSC क्लिअर करायची, सगळं शास्त्र शिकायचं आणि मग अंग्रेज गए और गोरा बाबू गए और सावला बाबू वही करणार, तर असं नाही झालं पाहिजे. ही यंग जनरेशनमधले ऑफिसर्स असे आहेत 99% ऑनेस्ट इंटिग्रिटीचे आहेत. 10 ते 5 काम नाही करत ते, सकाळी 8 ते रात्री 11पर्यंत काम करतात. त्याच्यासाठी एक्स्ट्रा सॅलरी घेत नाही, एक्स्ट्रा पे घेत नाही, कारण बाय पॅशन ते आहेत. माझी ऑलरेडी क्लास 1ची नोकरी इतक्या कमी वयामध्ये इतक्या चांगली नोकरी मला होती, मेडिकल क्षेत्रातली होती, मुंबईला JJ हॉस्पिटलमध्ये होती, जे माझी कर्मभूमी होती, अल्मा मॅटर ज्याला म्हणतो आपण ते होती. ती सोडून एक रिस्क घेऊन मला UPSC हेच म्हणून करायची होती, कारण माझं स्वप्न त्या फ्रीडम फायटरच्या ज्या ड्रीममधला भारत आहे त्याचा कुठेतरी एक छोटासा माझा एक वाटा असावा. आणि हे थॉट कुठून आलं? हे थॉट मला माझ्या पेरेंट्स, माझे मित्र, माझे फॅमिली हे सगळ्यांकडून आलं. तर प्रत्येकाचा एक वाटा आहे, आपल्याला त्यांना परत द्यायचा आहे. म्हणून आपण त्यांना चीट करायचं नाही, आपण त्यांच्या विश्वासाचा विश्वासघात करायचा नाही. आपल्याला आपला आज एकच धर्म आहे, तुम्हाला अभ्यास करायचा, बस तुम्हाला तेवढंच करायचं आहे. सक्सेस फेल्युअर मिक्स आहे, गॅरंटीड नाही आहे. सक्सेस लिमिटेड सीट आहे, फेल्युअर येऊ शकतं, बट फेल्युअर इज अ गुड टीचर, सक्सेस इज अ व्हेरी बॅड टीचर. फेल्युअरमध्ये तुम्ही आत्मपरीक्षण करता, तुमच्या चुका बघतात, सिंहावलोकन ज्याला म्हणतो आपण, की सिंह मागं वळून का बघतो, की तो कुठून निघाला, कुठपर्यंत आला, कुठपर्यंत पुढे जायचं. तसं आपल्यामध्ये फेल्युअर आपल्याला ते शिकवतं. तुमचे खरे लोक कोण होते, मित्र कोण होते, आपके साथ जीवन में कौन सच्चा था और कौन झूठा था, ये फेल्युअर बताया. सक्सेस विक्ट्री हॅज 100 फादर्स बट डिफिटेड इज ऑर्फन. सो टेस्ट फेल्युअर आयुष्यात अपयश आलं त्याला टेस्ट करा, कारण सक्सेस राईट हँड साईडला आहे आणि फेल्युअर लेफ्ट हँड साईडला आहे असं नसतं. फेल्युअरमधनंच सक्सेसचा पाथ जातो. फार कमी असतात ज्यांना आयुष्यात फक्त सक्सेस भेटत आलं. रादर दॅन दॅट ज्यांनी आयुष्यात अपयश बघितलं त्यांना माणसांची किंमत असते, वेळेची किंमत असते, आपण काय करतो ह्या सगळ्या गोष्टीची, कारण तो आत्मपरीक्षणातून आलेला आहे, तो भट्टीतून तापून आलेला आहे, तर ते सोनंच बाहेर येणार होतं. तर डोंट बी डिसहार्टन बाय पेटी फेल्युअर्स. सुरुवातीला कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात राहणार नाही वगैरे, ते मदत वगैरे राईट, जे लक्षात राहत नाही ते लिहून बघा, लिहिल्याने लक्षात राहणार गोष्टी, कॉन्फिडन्स येतं. माझं ज्यावेळेस मी खूप चांगला अभ्यास केला, एक्सरसाइज वगैरे सुरू केली, योगा वगैरे सुरू केला, त्यावर्षी एकाही क्षणासाठी वाटत नव्हतं की माझं आता UPSCमध्ये रँक येणार नाही. ऑलवेज आय थॉट की येणारच आहे, कारण ते कॉन्फिडन्स आलं होतं. हार्ड वर्क, पेशन्स, छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या आयुष्यात आपल्याला फार कामी येतात. थँक्यू, तुम्ही सगळ्यांनी पेशंटली ऐकलं. बेस्ट विशेस फॉर युअर फ्युचर.